हो, मी इथे स्क्रोल टाकलं विंडोज वरती इथं पण असतं आणि इथं पण टाकलं. हम्म. करा. हो, रूट टाकलं, एंटर पासवर्ड माझा आलं तो. अख्खं टेबल म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळं बनवून दे. म्हणजे जे सरांनी शिकवले ना आता क्लासमध्ये ते सगळं करून दे. मला कॉपीराईट नाही व्हिडिओला कॉपीराईट नाही पडणार मला, म्हणून मी अर्धा तास व्हिडिओ बनव म्हणजे अर्धा तास एकदम टाईप टाईप करून ते. पहिल्यांदा डेटाबेसेस साइन काढ थोडा वेळ. काय रे कसं तर ते माहिती माहिती का फटके माझं कीबोर्डचं फटके तुला काय प्रॅक्टिस नाही का त्याने त्याने प्रॅक्टिस नाही होत म्हणजे असं. प्रत्येक लाईन शेवटला सेमी करून द्यायचं. डेटाबेस एवढं तुझ्याकडे आहे, तू काय केलं ते काय खायचं एवढं झालं ते. तुला आता क्रिएट करायचं नाही एम्प्लॉय. क्रिएट डेटाबेस. डेटाबेस नेम द्यायचा, कोण द्यायचं एम्प्लॉय. एम्प्लॉय सेमी करून द्यायचं, झाला क्रिएट. आता आपल्याला टेबल क्रिएट करायचं आहे. काय पहिल्यांदा शो टेबल सगळं एकदम शो यूज करायचं पहिल्यांदा. यूज एम्प्लॉय पहिल्यांदा शो डेटाबेसेस. अरे आपल्या एम्प्लॉय बनलं आम्ही डेटाबेस यूज करतात. एम्प्लॉय यूज एम्प्लॉय यूज एम्प्लॉय चेंज झाला. क्रिएट टेबल करायचं, टेबल शो करायचं. शो एमटी एक पण नाही त्यामुळे क्रिएट करायला लागेल. क्रिएट एमटी पण टाकायचं, टेबल क्रिएट करायचं एमटी करून. इंटीजर प्रायमरी नंतर ना नेम म्हणजे मार्क नाव वर्क त्याला साईज द्यायची 50 20 म्हणजे जेवढे कॅरेक्टरचे नाव म्हणजे जेवढं आम्ही ती MIT म्हणजे असं 1 2 3 4 असं कॅरेक्टरचं तेवढं स्पेस म्हणजे तेवढं हे नेम मार्कर झालं. नंतर सिटी सिटी 5 नाही 10चं सिटी मार्कर 10 त्यांना आपण जरा 10 जास्त देऊ 30 देऊ. 10 मोबाईल नंबर थोडं हां काय जोरात बोल मोबाईल नंबर बोल कशा दिसते की तू बघ माहीत चालू म्हणजे दिसते ना तुला इथं मोबाईल स्क्रीन मोबाईल नंबर आपण बारीक मोबाईल नंबर असतो 10 नंबर हां 10 द्यायचं आणि नॉट न सेट करायचं. नॉट आता पुढे आपण आधार पण किती नंबर डिजिट असतो वर्क किती नंबर डिजिट असतो 12
आणि झालं की एंटर करायचं. व्हेरीफायर झाली. टेबल चेक करायला आपल्याला झाला नाही सर. आता तर काय झालं DESC टेबलचं टेबल नेम काय EMP एम्प्लॉय टेबल तुझा टेबलचं टेबल फॉर्मॅट फॉर्मॅट झाला. इन्सर्ट करा डेटा. हां इन्सर्ट अख्खं सरांनी डिलीट अपडेट ते सगळं म्हणजे सगळं इन्सर्ट इंटू EMP टेबल. ते आपली फाईल नोटपॅडवरती कसं सेव्ह करून हे सरांना कसं ईमेल करायचं ते मी सेव्ह केली होती फाईलमध्ये पण येतच नाही. म्हणजे म्हणजे मी तो फाईल ते फाईल मॅन ते कागद ते फक्त सेव्ह केलं होतं नोटपॅडवरती सिलेक्ट करून नोटपॅडवरती सिलेक्ट करून ते मी हे केलं होतं. मग ईमेलवरती मी सरांना हे करत होते ना तर येतच नव्हतं तो. डायरेक्ट कशाला इथनं कॉपी कर आणि GitHub मध्ये पेस्ट कर नोटपॅड मध्ये. तोच करत होते मी तसंच केलं. तास कर फाईल सर्वांना फाईल आहे कारण म्हणजे एक फोल्डर बनव. नोटपॅड डेटा आहे ना त्या फोल्डरमध्ये स्टोअर कर आणि ते फोल्डर पेस्ट कर. फोल्डर तिथं सिलेक्ट कर. फोल्डर डायरेक्ट हां फोल्डर म्हणते ना आपण पहिलं तीच करतो ना तसंच करत नंतर येतं. बरोबर. सॉरी बट नेट झालं वय झालं आता इन्सर्ट व्हॅल्यू म्हणजे 5 जणांचं इन्सर्ट इंटू EMP व्हॅल्यू टाकायचं. व्हॅल्यू सेमीकोलन डेटा टाकायचं. डेटा पहिले माझंच ना. EMP ID name city mobile number आधार व्हॅल्यूजमध्ये व्हॅल्यू पास करायला. एक ID नेम अमित सिटी नेम चिंचवड टाक. सिटी पुणे. पुणे चाल PCMC टाक. P नंतर काय मोबाईल नंबर 1 2 3 4 5 6. आधार नंबर पण 1 2 3 4 5 6. नाही सिम्पल इन्सर्ट करायचं. असं हे ते नोटपॅड सेव्ह केलं असं कुठे आहे तुला फोल्डर? हां माय स्कूल क्वेश्चन प्रॅक्टिस कुठे आहे सेवा म्हणजे कोणत्या ड्राईव्हमध्ये? त्याच्यामध्ये सी मध्ये. GitHub आपण सेंड केलं आणि GitHub डायरेक्ट तिथं सेंड केलं चालतंय. सरांनी फक्त स्ट्रक्चर वाईज ना सरांनी फर्स्ट डिस्प्ले नंतर इन्सर्ट हां. तो वाला आहे का तुझ्याकडे? फर्स्ट इंटर पासवर्ड सेकंड वाला काय आहे की आपण तसं आपल्याला चालू आहे. क्रिएट डेटाबेस शो द डेटाबेस शो मध्ये जर आपण न्यू ऍड करायचं तर क्रिएट नंतर काय करतो इन्सर्ट करतो क्रिएट करतो डेटाबेस. नंतर त्यात मग परत टेबल शो करतो. टेबल तर मग टेबल क्रिएट करतो. ते बघितलं तेच Step चालू by आहे. step. तेच स्टेप बाय स्टेप हा तेच चालू आहे त्याचं माझं म्हणजे स्टेप बाय स्टेप सांगतोय तो व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. डिलीट करायचं अपडेट करायचं सगळं म्हणजे एका ते वेळेला. ना कंपायलेशन यायला पाहिजे होतं ना तुला खूप छान झालं असतं ना का?
स्पेलिंग मिस्टेक झाली तर तिथेच माहित पडलं असतं तिथेच भूल काही गेलं असतं तर तिथं काय पहिले इंट्रो करावं तेच मग हे वर्क बेंचवरती तसंच येतं तिथे पण एरर झालं शेवटतं. असं लाल खाली येतं का? वर्क बेंचवरती तिथं काय फरक आहे इथे आपण थोडं तिथं manually लिहावं सोपं आहे. लागतं ना. इथं आपल्याला मॅन्युअल टाईप करायचं. CMD वर आहे ना प्रोग्राम रन करतो मॅन्युअली डॉट क्लास आहे नंतर कंपाईल करून जायवर रन करतो त्यात तुला एरर करतो का नाही कर तसंच तुला मग जर आयडियलीवर करतो एरर हो. तसंच तर डिफरन्स आहे. नाही ते CLI आणि वर्क बेंचमध्ये काय डिफरन्स तिथे आपण CLI ते मॅन्युअली टाईप करतो हां, आणि manual type. तिथे मॅन्युअल टाईप करायचं आणि तुला मॅन्युअली बघा आणि डायरेक्ट क्रिएट बी करायचं क्रिएट डायरेक्ट करायचं सगळं होते. थोडा सोपं हां पडतं. बेटर. इथं काय पण नाव टाक. तुझंच नाव टाक. PCMC पुणे. तर फक्त एकच काहीतरी चेंज कर. हा ह्याच्यात एकच चेंज कर काहीतरी. थ्री कृष्णा. नागपूर. मुंबई स्वप्न इथं पण 6 कर. खाटू श्याम. काय खाटू श्याम. श्याम. हे राजस्थान. एट. 7. वृंदावन. वृंदावन वृंदावन. काय वृंदावन वृंदावन वृंदावन. असंच ते वृंदावन. 8. 9. नाही झालं. सेम आहे म्हणून इथं सेम आहे. इथं 9 टाक. त्याच्या सेमचा काय विषय आपल्याला जरूर नाही 9च कंपॅरिझन ओके आता सिलेक्ट स्टार फ्रॉम ऑल फ्रॉम EMP सगळे आहेत. त्याला आपण काय करूया पीसीचं अपडेट करूया. हां. अपडेट पुन्हा करूया अपडेट श्याम. श्यामला अपडेट EMP सेट शिवरच कर. नाही शिवा. वेर उज्जैन. काय उज्जैन नंदन वेळ सिटी नेम. अरे थांब ना थोडा का EMP ID = 4 तर करायचं अपडेट हे होऊया अपडेट शिवा. आता डिलीट करायचं नाही पण अजून एक ऍड करायचं. बद्रीनाथ. नाही बद्रीनाथ नको. थांब. काय तू दुसरं नाव अजय टाक.
म्हणजे पुणे नाही 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 नाशिक कुठलं इथं झालं 7 2 insert टेबल अपवर्क म्हणजे Delete आता करायचं. डिलीट करायचं from त्यालाच करायचं आधी delete from 6 empty where equal to 6 आणि enter तुम्ही चेक कर सकता आता चेंजेस करायचे काय करायचं? नाही चेंजेस केलं की आता अपडेट पण केलं डिलीट पण केलं अजून काय राहिलं मग संख्या काय करायचं संख्या करायचं आता आपल्याला ते नाही आपल्याला ते नाही केलं की आता सगळं आम नाही म्हणतं आपल्याला की नाही अँड अँड ओव्हर वापरायचं अँड आपल्याला कृष्णा नावाचे पाहिजेत आणि कृष्णा आपल्याला कृष्णा लिमचं पाहिजे आणि वृंदावन पाहिजे पाहिजेत सरांनी ते नाही का द प्लेस आणि गोवा प्लेस ते सगळं सेम टाकलं होतं ते सिलेक्ट फ्रॉम एम वेअर नेम इक्वल टू कृष्णा कृष्णा and वृंदावन city go to वृंदावन वृंदावन तुम्हाला नाव वाटतं वृंदावन परत चुकीचं. अब तू काय काय करतोय तू परत चुकवलं सगळं name equal to कृष्ण and सिटी वृंदावन कुठं शो झालं शोकेस करायचं होतं ना की हे करायचं आम्ही म्हणतो सिलेक्ट स्टार फ्रॉम एम वेअर नेम इक्वल टू के आर आय and city equal to बरोबर टाकलंय शोकेस नाही केलं तू शोकेस शोकेस करायचं होतं. empty set थांब नाही म्हणला तू सिलेक्ट स्टार फ्रॉम वेअर नेम इक्वल टू अरे तो और करायचं और कृष्णा मुंबई दादा वृंदावन अँड काय करायचं नेम कृष्णा सिटी इक्वल टू मुंबई
एकच ह्याचं दाखवणार मस्त झालं आपलं. एवढंच होतं अजून काय नाही. काय? There is my video in Java and SQL programming. This is this this is my friends typing to learn to how SQL command from enter data update delete. There is my homework to Shubham Sabre sir. Thanks for watching. अरे वा, कोण वॉच करणार? Bye bye.